नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील 4 महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवातीलाच बातमी पाकिस्तानातून. पाकिस्तान या देशावर कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत नामुष्की येत असते. आता संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई देशानं पाकवर अघोषित व्हिसा बंदी घातली आहे. याचं कारण म्हणजे तिथे घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्याचं वारंवार आढळलंय. अमिरातीमध्ये नियम कायदे आधीपासूनच कडक आहेत, त्यामुळे गुन्ह्याची संख्या कमी करण्यावर त्यांचा मोठा भर असतो आणि त्याचाच भाग म्हणून अमिरातीनं आता पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं बंद करण्याचं ठरवलंय. पाकिस्तानला याचा मोठा फटका बसणार आहे, कारण पाकमध्ये येणारं परदेशी चलन यामुळे कमी होणार आहे. पाकिस्तानचे जे हजारो लाखो लोक दुबईला कामधंद्याच्या शोधात जातात त्यांच्याकरता ग्रीन पासपोर्ट असतो. यूएईच्या सरकारने हा ग्रीन पासपोर्टला व्हिसा बंद केलेला आहे. म्हणजे हे जे हजारो लाखो वर्कर्स पाकिस्तानमधनं जायला बघतात तिकडे संयुक्त अरब अमिराती, म्हणजे नुसतं दुबई नाही, अबुधाबीसुद्धा त्यात येतं. अबुधाबी येतं, शारजा येतं, रसल खैमा येतं, आजमान येतं, अलैन येतं, असे छोटे छोटे आणखीनही देश आहेत. टोटल 7 देशांचं मिळून संयुक्त अरब अमिराती आहे. तर त्यांना एंट्री बॅन केली आहे. का बॅन केली आहे? की त्यांनी असं पाहिलं की पाकिस्तानचे नागरिक तिथे येऊन गुंडगिरी आणि गुन्हेगारी प्रचंड प्रमाणावर करतात. आणि एक विलक्षण गोष्ट म्हणजे पाकिस्तानमधनं हजारो भिकारी तिथे येत आहेत आणि ते फक्त भीक मागतात. म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान सगळ्या देशात जाऊन भीक मागत असतात, त्यांचाच कित्ता पाकिस्तानचे सामान्य नागरिकसुद्धा गिरवतात. आणि याच्याबद्दल सौदी अरेबियाने सुद्धा खूप नाराजी व्यक्त केलेली आहे. तर संयुक्त अरब अमिरातीनं हा निर्णय का घेतला तेही पाहूयात. भारतीयांनंतर यूएईमध्ये सर्वाधिक परदेशी नागरिक पाकिस्तानी आहेत. यूएईमध्ये जवळपास 19 लाख पाकिस्तानी आहेत. मात्र गंभीर गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या ही लक्षणीय आहे. ड्रग्ज, मानवी तस्करी, अवयव तस्करीच्या अनेक प्रकरणांमध्ये पाकिस्तानी नागरिक हे सापडत आहेत. त्यामुळे यूएई सरकारकडून पाक नागरिकांवर अघोषित व्हिसा बंदी करण्यात आली आहे.